रायगड दिशा समितीच्या बैठकीत रवींद्र मोरे यांचा आवाज बुलंद. माणगावच्या सामाजिक प्रश्नांवर आक्रमक मांडणी. रायगड जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक शुक्रवारी 29 मे 2026 रोजी अलिबाग येथील नियोजन भवनात पार पडली. खासदार श्रीरंग बारणे व खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माणगाव तालुक्याचे समाजसेवक रवींद्र मोरे यांनी तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवला. समितीवर अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून नवनियुक्त झालेले रवींद्र मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बोलताना त्यांनी माणगाव तालुक्यातील प्रश्नांचा पाढाच वाचला. मोरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्द्यात लोणेरे हत्याकांड, लोणेरे येथील पल्लवी प्रवीण मोरे हिच्या हत्या प्रकरणी आरोपीला अटक केल्याबद्दल मोरे यांनी रायगड पोलिसांचे आभार मानले. त्याचवेळी या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, घरकुल, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी आणि या खटल्यासाठी ॲडव्होकेट प्रसाद पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी केली. खांडपाले बौद्धवाडी रस्ता वाद. खांडपाले येथील बौद्धवाडीकडे जाणारा गाडीमार्ग हेतुपुरस्कृत बंद करून दलित समाजाला वेठीस धरलं जात आहे. गेली 10 वर्ष सनदशीर मार्गाने न्याय मागत असूनही दाद मिळत नसल्याने ग्रामस्थ 4 मे 2026 रोजी माणगाव तहसील समोर आमरण उपोषण करणार आहेत. उपोषणाची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी आग्रही मागणी मोरे यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या. माणगावमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित समस्या व नागरिकांना होणारा त्रासही त्यांनी बैठकीत मांडला. या बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. गोरेगाव विभागाचे समाजसेवक विकासदादा गायकवाड व नितेश लोखंडे यांनीही यावेळी लेखी निवेदन सादर केलं. माणगावच्या सामाजिक धार्मिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याने रवींद्र मोरे यांना मुलुख मैदान तोफ म्हणून संबोधलं जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.